आज ना मी मस्तपैकी कोथिंबीरच्या वड्या केलेल्या आहेत. बनवायला खूप सोप्या आहेत, खायला इतक्या छान चवदार टेस्टी लागतात. हे बघू शकता, इतक्या मस्त अशा ह्या कोथिंबीरच्या वड्या केलेल्या आहेत. खूप सोप्या पद्धतीने, अगदी सिंपल पद्धतीने ह्या वड्या केलेल्या आहेत. तर बघू शकता, ह्या अशा कोथिंबीरच्या वड्या आज बनवायच्या आहेत. खायला इतक्या भारी वाटतात. प्रवासात, टिफिनमध्ये तुम्ही नेऊ शकता. स्नॅक्समधून सुद्धा तुम्ही ह्याला बनवू शकता. चहासोबत खाऊ शकता. तर चला बघून घेऊया आपण ह्याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. इतक्या भारी, क्रिस्पी, कुरकुरीत अशा हा चवदार कोथिंबीरच्या वड्या आज आपण बनवणार आहोत. तर आजची ही रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईबर करा आणि अशा ह्या कोथिंबीरच्या वड्या सोप्या पद्धतीने नक्की करून बघा. तर आज ना मी मस्तपैकी कोथिंबीरच्या वड्याचा बेत केलेला आहे. त्यासाठी काय करायचं, एक कोथिंबीरची जोडी घेऊन यायची, स्वच्छ धुवून घ्यायची, सुकवून घ्यायची आणि मग बारीक चिरून घ्यायची. याच्यामध्ये पाण्याचा अंश जरा पण नाही ठेवायचा. चांगल्या प्रकारे सुकवून घ्यायची आणि मगच ह्याला बारीक चिरून घ्या. हे पाहू शकता, मस्तपैकी अशी पंख्याच्या हवाखाली एकदम सुकवून घ्यायची आणि मगच चिरायची. त्यानंतर लसूण, मिरची आणि जिरे हे 3 साहित्य घ्यायचं आपल्याला एकत्र आणि याचा एक कूट करायचा. उखळमध्ये करू शकता, चॉपरमध्ये करू शकता. हे बघा, लसूण, मिरची आणि जिरे. त्यानंतर 2-3 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं. थोडेसे याच्यामध्ये आपल्याला सफेद तीळ लागणार आहेत. जसे लागतील तसे वापरायचे. आणि इकडे बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठसुद्धा आपल्याला जसं लागेल तसंच वापरायचं. याचं काही माप वगैरे नाही सांगत. तर सर्वात प्रथम आपण काय करायचं, हे लसूण, मिरची आणि जिरेचा एक कूट करायचा. हे मी जरा चॉपरमध्ये करून घेते. हे बघा, लसूण, मिरची, जिरेचा कूट केलेला आहे तयार. तुम्ही हा कूट उखळमध्ये सुद्धा करू शकता. हे याच्यामध्ये टाकून घ्यायचं कोथिंबीरमध्ये. खूप सोप्या आहेत, बनवायला गेला की लगेच बनल्या जातात झटकेपट, काही जास्त वेळ लागत नाही. आता आपण याच्यामध्ये 3 चमचेच्या अंदाजाने तांदळाचं पीठ टाकायचं. तांदळाच्या पिठाने ना खूप छान क्रिस्पी, कुरकुरीत अशा वड्या बनतात. वरून सफेद तीळ टाकायचे. लसूण मिरचीचा कूट केला ना तर नंतर असे जिरे टाकू शकता. थोडीशी हळद टाकायची, थोडा धना पावडर टाकायचा, थोडासा गरम मसाला टाकायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं. तांदळाचं पीठ आवर्जून टाका, कारण त्यांनी वड्या खूप छान कुरकुरीत क्रिस्पी होतात. बराच वेळापर्यंत क्रिस्पी राहतात आणि स्टफिंगसुद्धा पॅक राहते. हा थोडा गरम मसाला टाकते. आता बेसन पीठ हे लागन तसंच वापरा. एकदम जास्त पण नको आहे आणि एकदम कमी पण नको आहे. सुरुवातीला मी थोडंसं बेसन पीठ टाकून घेते. 1 वाटीच्या अंदाजाने बेसन पीठ टाकलेलं आहे. हे सगळं असं पहिले एकजीव करून घ्यायचं आणि मग नंतर थोडं थोडं पाणी टाकून ह्याचं एक पीठ तयार करायचं. जर बेसन पीठची गरज भासेल तरच टाकायचे. हे बघा, असं थोडं थोडंसं पाणी टाकत राहायचं. जास्त पण पाणी नाही टाकायचं, नाही तर सगळा बॅटर हा पातळ होऊ शकतो. बघा, थोडं थोडं बेसन पीठ जसं लागेल तसं टाकायचं. जोपर्यंत ह्याचा घट्ट गोळा होत नाही ना तोपर्यंत थोडं थोडं बेसन पीठ ह्याच्यात ॲड करत राहा. हे बघा, मस्त असं चोळून घ्यायचं हलक्या हाताने. आता इतकं बेसन पीठ पुरेसं आहे. आणि हे बघा, हा असा घट्ट गोळा झाला पाहिजे, जेणेकरून आपल्याला कसं वडी वगैरे असं आपल्याला हे पीठ स्टफिंग म्हणजे आपल्याला वाफेवर ठेवता येईल. अशा पद्धतीने हे पीठ तयार झालं पाहिजे. मग हात वगैरे स्वच्छ धुवून हे तयार झालेलं पीठ थोडासा एक भाग घ्यायचा, हाताला तेल किंवा पाणी लावायचं आणि असे रोल करायचे. खाली प्लेटवर ठेवून सुद्धा करू शकता, पण मला जरा हातावर सोपे जातात त्यामुळे मी थोडासा ओला हात केलाय. वरून थोडेसे तीळ टाकलेले आहेत. हे बघा, आणि असं लांब आकार देते. ही प्रोसेस तुम्ही प्लेटवर सुद्धा करू शकता. आता मी हे गरम पाणी जे तापत ठेवलं आहे, वर चाळणी ठेवली, कारण आपल्याला हे वाफेवर ठेवायचे. म्हणजे जसं आपण आळू वड्या ठेवतो बघा, अगदी तसे ठेवायच्यात. हे असं याला लांब आकार जरासा करायचा. आता आळू वड्या वेगवेगळ्या आकाराच्या बनल्या जातात. चौकोन आकार असतो, गोल आकार असतो. आता माझ्या ह्या जो रोल करते त्यानुसार त्याचा आकार पडेल. वरून थोडेसे सफेद तीळ टाकते, छान वाटतात असे. बस, आता मी याला वाफेवर ठेवले आहेत. बघा, अजून थोडेसे तीळ टाकलेले आहेत आणि आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि 5-7 मिनटं स्लो गॅसवर याला वाफेवर ठेवायचं. जोपर्यंत हा ओला बॅटर पूर्णपणे कडक होत नाही, शिजून जात नाही, तोपर्यंत झाकण ठेवायचं. एक 5-6 मिनटामध्ये आपण चेक करूया. हे बघा
किती छान हे पीठ बघा, किती मस्त तयार झालं का नाही, एकदम पॅक झालं आहे, पीठ एकदम कडक झालेलं आहे, म्हणजे बेसन पीठ वगैरे एकदम छान शिजून निघले. आता हे मी काढून घेतलं आहे, खूप गरम आहे, ह्याला थोडंसं थंड करायचं आणि मगच काढून घ्यायचं. आता हे थोडंसं नॉर्मल थंड झालं आहे. हे बघा, तुम्ही अंदाजा लावू शकता किती छान आपलं हे पीठ शिजून तयार झालेलं आहे आणि वडीचा हा रोल तयार झालेला आहे. आता याच्या भरपूर साऱ्या वड्या तयार होतील. हे असे मस्त वडीचे रोल तयार झालेले आहेत. चाकूच्या साहाय्याने हलक्या हाताने याला कटिंग करूया. चाकूला थोडंसं तेल लावायचं, म्हणजे कसं चिटकत नाही अजिबात. बस, मग आता लहान मोठे जशा पण तुम्हाला आवडतील पातळ जाड अशा वड्या करायच्या. हा समोरचा भाग असतो बघा, ह्याला काय आखरच येत नाही, हा जरा साईडला ठेवूया. हे बघा, हलक्या हाताने याला असं कट करायचं, घाई नाही करायची, अगदी हलक्या हाताने कट करायची, नाही तर मग तुटल्या जाऊ शकतात वड्या कट करता वेळेस. हे बघा, हे तुम्हाला मी दाखवते बघा. ही वडी जरा लांब आकार झालेला आहे. हे बघा, आहे गोलच पण जरा लांब आकार झाली. तर अशी मस्त जाडसर अशी थोडीशी वडी मी ही कट केलेली आहे. सेम प्रोसेसनी ह्या वड्या मी आता कट करते. थोडीशी मीडियम जाड ठेवायची, अगदी पातळ नाही ठेवायची. हे बघा, अशी एवढा टेक्स्चर ठेवायचा. आता मी हे सगळ्या कट करून घेते. बघा, इतक्या साऱ्या वड्या हे आपल्या तयार झालेल्या आहेत फ्राय करण्यासाठी. एकदम छानपैकी बेसन पीठ मस्त शिजून निघलेलं आहे, एकदम कडक झाल्यात बघा वड्या, म्हणजे बेसन पीठ छान प्रमाणात याच्यामध्ये एकदम बरोबर पडले आणि ते पॅक पण झालेलं आहे. तर आपण स्लो गॅसवर याला फ्राय करून घेऊया. तेल सुरुवातीलाच तापून चांगलं घ्यायचं आणि मग त्यानंतर स्लो गॅस करायचा आणि एक एक वडी आपली कढाईमध्ये किंवा पॅनमध्ये अशी सेट करायची. मस्त कुरकुरीत क्रिस्पी अशा ह्या कोथिंबीरच्या वड्या. बस, थोडा वेळ ठेवायचं, थोड्याशा कडक झाल्या खालून की मग आपण याला पलटी करूया. गरम तेलामध्ये स्लो गॅसवर ह्याला असं अलटी पलटी करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता वड्यावर छानपैकी असा रंग यायला तयार झालेला आहे आणि थोडासा एक्स्ट्रा वड्याचा जो पण भाग असतो तो तेलामध्ये सुटला जातो. बस, हे बघा, मस्तपैकी अशा ह्या वड्या दोन्ही बाजूनी रंग चढेपर्यंत फ्राय करायचं. म्हणजे अति प्रमाणात पण फ्राय नाही करायच्या, म्हणजे एकदमच काळसर पडेपर्यंत लालसर पडेपर्यंत नाही. थोडा म्हणजे जास्त थोडासा जरी पडला ना ब्राऊन कलर याच्यावर काढून घ्यायचं. हे बघा, असं अलटी पलटी करायचं, सतत लक्ष ठेवायचं. हे बघा, सुंदर रंग असा येईपर्यंत याला फ्राय करा. हे बघा, झालेत का नाही छानपैकी अशा ह्या कोथिंबीरच्या वड्या. आता आपण एक एक काढून घेऊया. हा एवढा टेक्स्चर येईपर्यंतच वड्या फ्राय करा, याच्यापेक्षा जास्त फ्राय नाही करायची, नाहीतर त्या खूपच कडक होतील आणि कडवट पण लागू शकतात. बरोबर अशा टेक्स्चरवरच ह्या वड्या फ्राय करा. तर मी या सगळ्या वड्या काढून घेते. मस्तपैकी झाल्यात बघा आपल्या ह्या कोथिंबीरच्या वड्या. आता दुसऱ्यासुद्धा आपण टाकून घेऊया. हे सगळं जे तेलामध्ये पडलं आहे ते साईडला काढून घ्यायचं आणि परत अशा वड्याचा दुसरा बॅचसुद्धा फ्राय करून घेऊया. बस, वड्यापर्यंत असं दोन्ही बाजूनी कडकपणा तयार झाला पाहिजे, असा चॉकलेटी रंग आला पाहिजे चारी बाजूनी, इतकंच ह्याला फ्राय करायचं. आपल्याला वाटलं ना की आता कडक झाल्यात भरपूर, काढून घ्यायच्या. हे बघा, असं काढून घ्यायचं, टिश्यू पेपरवर ठेवून द्यायच्या आणि मग गरमागरम आपण याला प्लेटमध्ये सर्व करूया. तर चला बघून घेऊया आपण ह्या वड्या कशा झाल्यात. तर तुम्ही वड्याचा अंदाजा लावू शकता, हे किती कडक क्रिस्पी कुरकुरीत झाल्या असतील बघा. पाहता क्षणी किती भारी वाटतात का नाही, मस्त झाल्यात, मलाच खूप आवडल्यात, इतक्या छान झाल्यात आहे. क्रिस्पी एवढा म्हणजे अशा कडक वाटतात ना हातात पकडल्या तर, म्हणजे क्रिस्पी खूप झालेल्या आहेत, कुरकुरीत. म्हणजे ह्या वड्यांना कुरकुरीत भरपूर वेळापर्यंत राहतात, कारण आपण ह्याच्यामध्ये ना तांदळाचं पीठ टाकले, त्यामुळं तांदळाचं पीठ आवर्जून टाका. कोथिंबीरची वडी, मेथीच्या वड्या वगैरे बनवत असताना तर तुम्ही हे बघू शकता आपल्या ह्या वड्या किती छान झाल्यात बघा. ही वडी बघा, मस्त झाली का नाही, कुठं तुटली नाही, काही नाही, व्यवस्थित अशी झाली, अजिबात तेलकट नाही, काही नाही, एकदम व्यवस्थित झाली आहे. आता मी ही तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा, तीळ वगैरे कसं वर लागलं याला छानपैकी, म्हणजे कुणालाही देतात तर आवडीने खातील. हे बघा, मस्त चवदार टेस्टी खमंग लागतात ह्या कोथिंबीरच्या वड्या. हे बघा, आतून बेसन वगैरे किती छान शिजून निघलेलं आहे आणि वर हा क्रिस्पीपणा,
इतका मस्त वाटतो. खूप म्हणजे माझ्या खूप फेवरेट आहे या कोथिंबीरच्या वड्या. तुम्ही पण नक्की करून बघा. एकच जोडी आणायची आणि भरपूर साऱ्या वड्या बनतात. चहासोबत पण इतक्या भारी लागतात ना, मी तर याला भाकरीसोबत, चपात्यासोबतसुद्धा खाते. भाजीला काय नसलं तरी मी याच्यासोबत चपाती, भाकर खाते. नक्की करून बघा. केचपसोबत खाऊ शकता, प्रवासात नेऊ शकता. टिफिनला पण काही सुचलं नाही तर तुम्ही हे बनवू शकता. थोडीशी तयारी रात्रीच करून ठेवायची म्हणजे सकाळी फक्त कोथिंबीर वगैरे मिक्स करून मसाला बनवून तयार होतील. हे बघा झाल्यात का नाही भारी आपल्या ह्या क्रिस्पी कुरकुरीत कोथिंबीरच्या वड्या. अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईबर करा.